अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार स्वामी भक्तांनो, गुरुदेव भक्ती या माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला चातुर्मासात ज्या आपण सेवा करणार आहे त्याच्याबद्दल काही माहिती देणार आहे। तर आता चातुर्मासात आपण काय सेवा करायला पाहिजेत ह्याची माहिती मी देणार आहे। तर चातुर्मास सुरू झाला आहे आता। तर भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची आपल्याला चातुर्मासात पूजा करायची आहे। तर हा चातुर्मास आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत हा 4 महिने चातुर्मास असतो, हे माहितीच आहे आपल्या सगळ्यांना। तर चातुर्मासात असं म्हटलं जातं की भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात, कारण हा त्यांचा विश्रांतीचा काळ असतो। मग हा भगवान विष्णू विश्रांतीसाठी गेल्यानंतर या काळात अनेक असुर शक्ती किंवा वाईट शक्ती ज्या असतात ते प्रबळ होतात आणि आपल्याला त्रास द्यायला चालू करतात। तर यापासून जर आपल्याला संरक्षण पाहिजे असेल तर आपण विविध प्रकारच्या अशा सेवा करतो। त्यातलीच मी अशी एक सेवा सांगणार आहे की ज्याने आपले वाईट शक्तींपासून संरक्षण होऊ शकते। तर चातुर्मास हा अतिशय भक्ती करण्यासाठी अतिशय पवित्र काळ मानला जातो। भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची जर आपण सेवा केली तर ह्याचे खूप छान अनुभव आपल्याला येतात। पण ही सेवा आपल्याला खूप मनापासून केली किंवा मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता मनोभावे श्रद्धेने विश्वासाने जर केली तर याचे आपल्याला खूप छान अनुभव येतात। आता आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत हे सांगणार आहे। तर चातुर्मासात पहिली सेवा जी आहे ती चातुर्मासात दिवसातून कधीही एकदा विष्णू सहस्त्रनामाचे आपल्याला पठण करायचं आहे। म्हणजे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही जेव्हा आपल्याला कधी वेळ मिळेल त्यावेळेत तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। जर हे तुम्हाला वाचता येत नसेल किंवा वाचायला नाहीच जमलं तर तुम्ही श्रवण पण करू शकता। तर विष्णू सहस्त्रनामाची सेवा कशी करायची, तुम्ही संकल्पयुक्त जरी सेवा केली तरी ते पण चालणार आहे। तर आपण एक तुळशीपत्र घ्यायचं आहे, एक भगवान विष्णूंचं एक नाव घेतलं की एक तुळशीपत्र व्हायचं आहे आपण भगवान विष्णूंना। अशी तुम्ही 1000 तुळशीपत्र असतील तर अतिउत्तम, किंवा तेच एकच तुळशीपत्र घ्यायचं आहे ते उचलायचं परत तेच व्हायचं दुसरं जर नाम घेतलं तर आपण। पण 1000 जर असतील तर ते अतिउत्तम, कारण भगवान विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे। त्यामुळं ही सेवा जर केली तर त्याचं फळ आपल्याला लगेच मिळणार आहे। म्हणतात की जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही। माता लक्ष्मीची अखंड कृपा त्या घरावर राहते। आता दुसरी सेवा मी सांगणार आहे ती पण भगवान विष्णूंची। तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची पण सेवा करू शकता, हे संकल्पयुक्त पण सेवा केली तरी चालेल। तर संपूर्ण चातुर्मास संपेपर्यंत किंवा मग संकल्प करून किती दिवसाचा त्याने तुम्ही करू शकता। आपली जेवढी अडचण मोठी तेवढी दिवस आपण ती सेवा करायची आहे। संपूर्ण चातुर्मास संपेपर्यंत पूर्ण 4 महिने केली तर अतिउत्तम, किंवा मग तुम्ही 3 दिवसाची करू शकता, 21 दिवसाची करू शकता किंवा 40 दिवसाची करू शकता। मग ही सेवा रात्री 12 वाजता पूर्ण सुचिरभूत होऊन करायची। तर हे व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्ही संस्कृतमधून पठण करायचे। मग पहिल्यांदा 20 वेळा जे करणार आहे ते तुम्ही 8 ओवीपर्यंत करायचे आणि नंतर 21व्या वेळी जे करणार आहे ते पूर्ण पहिल्या ओवीपासून ते शेवटच्या ओवीपर्यंत हे करायचे, कारण 9व्या ओवीपासून फलश्रुती होते आणि फलश्रुती आपण एकदाच म्हणतो। मग ही 21 वेळा आपलं पठण करून झाल्यानंतर भगवान व्यंकटेशांची आरती करायला विसरायचं नाही आणि त्यांना गोड नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही घरातली खडी साखर असेल किंवा साखर काहीही गोड नैवेद्य त्यांना आरती झाल्यानंतर दाखवायचा आहे। तर ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी किंवा आपली पैशाची जी काही अडचण असेल, अडकलेले पैसे असतील तर यासाठी तुम्ही करू शकता। ही एक उच्च कोटीची भगवान विष्णूंची सेवा आहे। याचबरोबर तुम्हाला भगवान विष्णू यांच्याबरोबर माता लक्ष्मी यांची पण उच्च कोटीची सेवा करायची आहे। तर माता लक्ष्मीची उच्च कोटीची सेवा म्हणजे श्रीसूक्त हे आपल्याला रोज पठण करायचं आहे। व्यंकटेश स्तोत्र झाल्यावर किंवा विष्णू सहस्त्रनाम झाल्यानंतर किंवा
जेव्हा तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही श्रीसूक्त पण पठण करायचं आहे. याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र यांचे पण पठण करायचे. हे एक एक माळ जप केला तरी चालेल, किंवा जरी आपल्याला एक एक माळ पूर्ण करणं नाही जमत नसेल तर हे विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र 16-16 वेळा करायचे. हे जे आहेत मंत्र ते नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत. आणि खूप सेवा करून जरी आपल्याला नशीब साथ देत नसेल, कर्ज कमी होत नसेल, तर तुम्ही चातुर्मासात ह्या सेवा करून बघा. तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. आणि चातुर्मासात जी आपण केलेली सेवा आहे ही भगवान विष्णूंपर्यंत लवकर पोहोचते. त्यामुळे तुम्ही हे चातुर्मास जे चालू आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि जास्तीत जास्त सेवा करा, सेवेकरी व्हा. आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.